तुम्हाला कधी असं वाटतं का, की तुम्ही खूप विचार करता, पण तरीही काहीच क्लिअर होत नाही? तुम्ही प्लॅन करता, डिसाईड करता, पण ॲक्शन घेत नाही. दिवसभर बिझी असता, पण दिवसाच्या शेवटी वाटतं, आज मी केलं तरी काय? तुम्ही थकलेले असता, पण काम केल्यामुळे नाही, विचार केल्यामुळे. तुम्हाला वाटते की प्रॉब्लेम बाहेर आहे, सिच्युएशन्समध्ये आहे, लोकांमध्ये आहे. पण खरं सांगू, प्रॉब्लेम बाहेर नाही. प्रॉब्लेम तुमच्या डोक्यात चालणाऱ्या विचारांमध्ये आहे. खरं सांगू, तुम्ही लेझी नाही, तुम्ही कन्फ्यूज नाही. तुम्ही ओव्हर थिंकिंगमध्ये अडकलेले आहात आणि हाच ओव्हर थिंकिंग तुमचं आयुष्य पुढे जाऊ देत नाही. तुम्हाला वाटतं, मी जास्त विचार करतो म्हणजे मी स्मार्ट आहे. पण रिॲलिटी उलट आहे. जास्त विचार, जास्त क्लॅरिटी नाही. जास्त विचार, जास्त कन्फ्युजन. एक सिंपल ट्रूथ समजा. तुमचं माइंड आन्सर देण्यासाठी बनलेलं नाही. ते पॉसिबिलिटीज क्रिएट करण्यासाठी बनलेलं आहे. जितका जास्त विचार, तितक्या जास्त पॉसिबिलिटीज आणि जितक्या जास्त पॉसिबिलिटीज, तितकी जास्त कन्फ्युजन. आणि मग तुम्ही स्टक होता. ना डिसिजन, ना ॲक्शन, ना प्रोग्रेस. ओव्हरथिंकिंग म्हणजे काय? ओव्हरथिंकिंग म्हणजे सतत जास्त विचार करणं नाही. ओव्हरथिंकिंग म्हणजे एकाच गोष्टीवर पुन्हा पुन्हा विचार करणं, आन्सर न सापडता आणि त्या प्रोसेसमध्ये स्वतःला मेंटली थकवणं. ओव्हरथिंकिंग एक लूप आहे. एक विचार येतो, तुम्ही त्यावर विचार करता. त्यातून अजून विचार येतात आणि काही वेळातच तुमचं माइंड कम्प्लिटली ओव्हरलोड होतं. म्हणूनच तुम्ही फिजिकली थकत नाही, पण मेंटली खूप थकता. काहीच काम न करता तुम्हाला थकल्यासारखं वाटतं. ओव्हरथिंकिंग तो अचानक सुरू होत नाही. तो बिल्ड होतो हळूहळू. फिअर ऑफ रॉंग डिसिजन. जर मी चुकीचा डिसिजन घेतला तर? त्यामुळे तुम्ही डिसिजन घेतच नाही. परफेक्ट बनायची सवय. मला परफेक्ट करायचं आहे आणि तुम्ही स्टार्टच करत नाही. लोकांचा विचार. लोक काय म्हणतील आणि तुम्ही स्वतःचा आवाज इग्नोर करता. पास्ट मिस्टेक. कधीतरी काहीतरी चुकलं असेल आणि आता तुम्ही ओव्हरथिंक करता. पुन्हा चूक होऊ नये म्हणून. लॅक ऑफ क्लॅरिटी. तुम्हाला काय हवं आहे ते क्लिअर नाही. म्हणून माइंड रॅन्डम विचार करत राहतो. एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही विचार करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही. तुम्ही विचार करून प्रॉब्लेम मोठा करत आहात. रिअल लाईफ एक्झाम्पल्स पहा. तुम्हाला काहीतरी स्टार्ट करायचं आहे, पण तुम्ही रिसर्च करत राहता. व्हिडिओ बघत राहता, ॲक्शन घेत नाही. तुम्हाला कुणाशी बोलायचं आहे, पण तुम्ही 10 सिनेरिओज इमॅजिन करता आणि शेवटी बोलतच नाही. तुमच्याकडे आयडिया आहे, पण तुम्ही डाऊट करता, डिले करता आणि दुसरा कोणीतरी तेच काम करून पुढे जातो. तुम्ही रात्री झोपायला जाता, पण माइंड शांत नसतो. तो सतत विचार करत राहतो. एक गोष्ट लक्षात ठेवा. ओव्हरथिंकिंग म्हणजे प्रॉब्लेम नाही. तो एक प्रोटेक्शन मेकॅनिझम आहे. तुमचं माइंड तुम्हाला सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतं. पण प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही त्या थॉट्सवर विश्वास ठेवता आणि तिथेच अडकता. हिडन ट्रॅप्स. फेक प्रोडक्टिव्हिटी, डोपामाइन डिस्ट्रॅक्शन्स, मल्टीटास्किंग्स. तुम्ही बिझी असता, पण प्रोसेस होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. थिंकिंग तुम्हाला फील गुड देतं, पण ॲक्शन तुम्हाला रिझल्ट देतं आणि तुम्ही फील गुडमध्ये अडकलेले आहात. खरं कारण ओव्हर थिंकिंग नाही. खरं कारण आहे तुम्हाला फेल्युअरची भीती आहे. म्हणून तुम्ही विचार करत बसता, पण ॲक्शन घेत नाही. तुम्ही स्वतःला थिंकर समजता, पण खरं ग्रोथ तेव्हा सुरू होतं जेव्हा तुम्ही स्वतःला ॲक्शन टेकर बनवता. आता सोल्युशन पहा.
ओव्हरथिंकिंग थांबवायचा प्रयत्न करू नका. एक सिस्टीम तयार करा. 5 मिनिट रूल. 5 मिनिट विचार करा आणि ॲक्शन घ्या. राईट इट डाऊन. विचार डोक्यात नको, पेपरवर लिहून काढा. वन टास्क फोकस. एक वेळेस एकच काम करा. इम्परफेक्ट ॲक्शन. परफेक्ट नाही, प्रोग्रेस इम्पॉर्टंट आहे. ट्रेन युअर माइंड. माइंडला ट्रेन करा. तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. तुम्ही 2 दिवस विचार करता, पण जर तुम्ही फक्त 10 मिनिटमध्ये कॅमेरा चालू केला असता, तर तुम्ही आज पुढे असता. जेव्हा तुम्ही कमी विचार, जास्त ॲक्शन घेता, तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो, क्लॅरिटी येते, प्रोसेस सुरू होते आणि क्लॅरिटी विचाराने नाही, ॲक्शनने येते. तुम्ही अजून किती दिवस विचार करत बसणार आहात आणि ॲक्शन कधी घेणार आहात? तुम्हाला स्मार्ट बनायचं नाही, तुम्हाला ॲक्शन टेकर बनायचं आहे. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य विचारांनी नाही बदलणार, ॲक्शनने बदलणार आहे. आज एक डिसिजन घ्या. मी कमी विचार करणार, मी जास्त ॲक्शन घेणार. कारण तुम्ही जास्त विचार करता म्हणून तुमचं आयुष्य थांबतं. आणि ज्या दिवशी तुम्ही ॲक्शन घ्यायला सुरुवात केली, त्या दिवशी तुमचं आयुष्य पुढे जाईल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि या प्रवासात जोडले जावा. थँक्यू फॉर वॉचिंग.